दिवा जळ दिवाटी ग कापराच्या वाती, आली गवराई पाहुणी ग खेळू साऱ्या राती. गौरी गणपतीचा सण म्हणजे उत्साहाला उधाण. त्यातही महिला वर्गाची लगबगीनं तयारी सुरू असते ती गौराई आगमनाची. कारण लाडक्या बाप्पाची आई गौरी म्हणजे 2.5 दिवसांसाठी घरी आलेली माहेरवाशीणच, साक्षात देवी पार्वती. त्यामुळे तिचं कौतुक ते न्यारच. साड्या, दागदागिने, फराळ, गोडाचे पदार्थ, 16 भाज्यांचा नैवेद्य, झिम्मा, फुगड्या, काय काय म्हणून विचारू नका. जुन्या आठवणींना उजाळा देणारं माहेरपण गौरी सणाच्या निमित्तानं महिला वर्गाला अनुभवता येतं, हे आपल्या परंपरेचं वैशिष्ट्यच. ही परंपरा जपत गौरींसाठी फराळ केला जातो. साजूक तुपातले गोल गरगरीत लाडू, खमंग चकली, चटपटीत चिवडा, खुसखुशीत अनारसे, गोड खारे शंकरपाळे, सगळं कसं अगदी साग्र संगीत. गौरी ही फक्त देवता नाही, तर ती शक्तीचं, सृजनशीलतेचं, स्वावलंबनाचं एक प्रतीकच आहे. अशा हजारो गौरी अन्नपूर्णा गेल्या 25 वर्षांपासून संतकृपा महिला गृहउद्योगाशी जोडल्या गेल्यात. गौराईच्या आशीर्वादानं या महिलांनी हँडमेड मसाल्याचा उद्योग उभारलाय. असं म्हणतात की ज्या भावानं आपण स्वयंपाक करतो ना, ती चव पदार्थात उतरते. म्हणूनच प्रेमळ हातांनी मनापासून केलेला हा फराळ चविष्ट नाही झाला तरच नवल. खाद्य संस्कृती ही परंपरेशी जोडलेली असते. म्हणूनच परंपरा जपत, स्वच्छतेचं भान राखत, शुद्ध भावानं केलेला हा फराळ गौराईला तर भावतोच, पण तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा.